खूप आनंदाच्या बातम्या तुम्हाला सांगायच्या आहेत. दोन्ही इतिहासाशी संबंधित आहेत. पहिली म्हणजे NCERTनं नवं त्यांचं जे इतिहासाचं पुस्तक आणलंय, 8वीचं पुस्तक, त्या 8वीच्या पुस्तकात महत्त्वाचे बदल केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे पूर्वी आपण जो इतिहास शिकलो त्या इतिहासात आपल्याला आळीपाळीनं जे सगळे मुघल शासक या देशावर आले ते अत्यंत ग्रेट होते, त्यांनी या देशाचा GDP वगैरे वाढवला असं हल्लीचे जे शांतीदूत मानतात असं शिकवलं गेलं होतं. ते आता बाद करण्यात आलेलं आहे. त्यात स्पष्टपणे खरा इतिहास सांगण्यात आलेला आहे आणि तो खरा इतिहास असा आहे, अगदी बाबरापासून सुरुवात झालेली आहे. बाबरानं या देशामध्ये येऊन कशा पद्धतीनं हिंदूंची हत्या केली, कशा पद्धतीनं बाबराच्या काळामध्ये हिंदूंची मुंडकी कापून शहरांच्या सीमेवर लटकवली जात होती, कशा पद्धतीनं हिंदूंच्या शवांचे टॉवर या देशात उभारले जात होते, हा सगळा खरा इतिहास आपल्या तरुण मुलांना आता शिकवला जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अकबराबद्दल असं लिहिलं आहे की तो वयाच्या 25व्या वर्षी त्यानं 30,000 हिंदू कापण्याचा पराक्रम केलेला होता. म्हणजे धर्मवेडानं किती भ्रष्ट झालेली ही माणसं होती. त्यांनी औरंगजेबाबद्दल सुद्धा अगदी खरं लिहिलं आहे. ज्या औरंगजेबानं जिझिया कर भारतीयांवरती म्हणजे गैरमुसलमानांवरती, भारतीयांवरती म्हणण्यापेक्षा लादला, ज्या औरंगजेबानं काशी मथुरा या सगळ्या मंदिरांचा विध्वंस केला, आजही त्या विश्वेश्वराच्या मंदिरापाशी ती मशीद आपल्याला दिसते, हे सगळं जसं घडलं तसं आता आपल्या तरुण पिढीला माहिती होणार आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमची मतं यावरती मला जाणून घ्यायची आहेत. आत्तापर्यंत सगळं गोडी गुलाबीत आपल्याला शिकवलं गेलं, एक एक मुसलमान शासक किती ग्रेट होते आणि मग त्याच्या पुढे आजकालचे शांतीदूत जे म्हणतात की त्यांच्या काळात भारत देश सोने की चिडिया होता. अगदी खरं आहे. ज्या काळात या देशातली मंदिरं तोडली जात होती, शिक्षण संस्था उद्ध्वस्त होत होत्या, गुरुद्वारे तोडले जात होते, ते त्यांना बरंच वाटणार. पण असो, देर आहे दुरुस्त आहे, ही एक गोष्ट घडली. आणि दुसरी गोष्ट आज महत्त्वाची घडली आहे. छगन भुजबळांनी, तुम्ही जर आजच्या विधिमंडळाचं अधिवेशनाचं कामकाज बघितलं असेल तर केंद्राकडे एक महत्त्वाचा प्रस्ताव पाठवला आहे आणि तो प्रस्ताव असा आहे, इस्लामपूर हे जे गाव महाराष्ट्रामधलं आहे, मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातलं, त्या इस्लामपूर गावाचं नामांतर आता ईश्वरपूर असं होणार आहे. म्हणजे उस्मानाबादचं धाराशिव, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर मला वाटतं अहमदनगरचं अहिल्यानगर आणि आता इस्लामपूरचं ईश्वरपूर होतं आहे. दोन्ही गोष्टी अभिमानास्पद आहेत, आनंदाच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, काय यामुळं काय बदल घडतील खऱ्या अर्थानं? तुमची मतं जाणून घ्यायची आहेत. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा.